Hello everybody. Today we are now dealing with the next article, that is mechanics of system of particles. We have just now previously we have seen that which articles we have seen as conservation laws, law of kinetic energy, law of conservation of theorem only for a particle. Now we are considering for as a whole, as a system of a particle. Okay, so it is mechanics of a system of a particle. Okay, got it? Mechanics of a system of particle. In that we are going to study now how many internal and external forces are applied on the whole system. Okay, we are not talking about the सिंगल पार्टिकल. म्हणजे आपण पूर्वीच्या लेक्चर्स मध्ये एका पार्टिकल सिंगल पार्टिकल वर आपण बोलत होतो. त्या सिंगल पार्टिकल वर आपण काय काय बघितलं ते आपण एकदा बघूयात. मेकॅनिक्स ऑफ अ पार्टिकल. बरोबर, बघा, लक्षात घ्या. मेकॅनिक्स ऑफ अ पार्टिकल, कन्झर्वेशन लॉ, त्याच्यामध्ये लिनियर मोमेंटमचं कन्झर्वेशन, मग अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन, आणि मग कन्झर्वेशन एनर्जी, कायनेटिक एनर्जीची कन्झर्वेशन, पोटेन्शियल एनर्जीचं कन्झर्वेशन, आणि मग कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जी, हे आपण बघितलं. आता आपल्याला काय बघायचंय, पूर्ण एका सिस्टमचं पाहायचं आहे. ओके, तर आता एक एक बघूयात आपण. आता पूर्ण सिस्टमवर इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्स कसा अप्लाय होतो. आता आपण एक कन्सिडर करूयात, एक पूर्ण अशी एक सिस्टम आहे, म्हणजे अशी गॅलेक्सी आहे, त्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत काही 1 2 3 आपण अशी कन्सिडर केले. आणि काय झालं मग, आयत पर्यंत आणि आयत पासून स्टार्टिंग टू जे पर्यंत आपण गॅलेक्सी मध्ये पार्टिकल असे हे कन्सिडर केले. त्याला आपण असं सोलार सिस्टम म्हणतो, किंवा गॅलेक्सी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर अशा ह्याच्यामध्ये कुठे एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतोय. कसं एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतोय, त्या पूर्ण सिस्टमला आपण आता सिस्टम म्हणतोय. आणि त्या पूर्ण आता आपण सिस्टमच्याच बाबतीत बोलणार आहोत. बरोबर, पूर्ण सिस्टमच्याच बाबतीत आपण बोलणार आहोत, हे डोक्यात राहू द्या. बरोबर, आता आपण पार्टिकलच्या बाबतीत बोलणार नाहीये. सिस्टम मध्ये पार्टिकल असणार, पण आपण आता ऍज अ सिस्टम बघणार आहोत. म्हणून इथं मेकॅनिक्स ऑफ अ सिस्टम ऑफ पार्टिकल्स, सिस्टम ऑफ पार्टिकल, त्याच्यामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल फोर्सेस. मी आता हे डबल सांगितलं तुम्हाला, मेकॅनिक्स ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स. तर काय चाललं होतं आपलं, कुठं होतं आपण, तर आपले पूर्ण सिस्टमवर आपण एक्स आणि वाय ऍक्सिस वर एक सिस्टम आपण कन्सिडर केला. आणि त्या सिस्टम मध्ये खूप सारे एक्सटर्नल फोर्सेस अप्लाय होत होते. तर ते जे एक्सटर्नल फोर्सेस जे आहे ते एक सिस्टम अप्लाय करत होती, मग दुसरी सिस्टम आपल्या सिस्टमवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत होती, तिसरी करत होती. असं करत करत मग आपण व्हेक्टर सम करतो. बरोबर, तर व्हेक्टर सम करत असताना आपण पूर्ण व्हेक्टर सम करत असताना आपण त्याला एक्सटर्नल व्हेक्टर सम आपण त्याला असं म्हणतो. तर ते आपण कसं डिनोट करतो, एफ ऑफ आय. आता एफ ऑफ आय इज इक्वल टू एफ ऑफ आय सफिक्स एफ ऑफ आय सफिक्स आय रेज टू ई प्लस समेशन ओव्हर एन जे इज इक्वल टू 1 प्लस आय टू जे. आता ह्याच्यापैकी कोणतं इंटरनल आहे आणि कोणतं एक्सटर्नल आहे ते आपण बघूयात. तर आता एफ ऑफ आय टू जी ई, म्हणजे एफ सफिक्स आय रेज टू ई हे जे आहे हे एक्सटर्नल फोर्स आहे.
ते आपल्या आपल्या सिस्टमवर अप्लाय होतोय. आणि is the external force acting on the ith particle due to sources outside of the system of f of ij in the internal force on the ith particle due to jth particle and the total internal force due to all the other particles. म्हणजे f of I जे आहे ते एक्सटर्नल फोर्स आहे, तो कशामुळे ऍक्ट होतोय? ऍक्टिंग ऑन द आयथ पार्टिकल. आयथ पार्टिकल वर तो ऍक्ट होतोय, म्हणून आपण एफ ऑफ आयथ पार्टिकल लिहिलंय. ड्यू टू सोर्सेस आउटसाइड. कशामुळे आउट होतोय तो ऍक्ट? ड्यू टू सोर्सेस आउटसाइड द एफ ऑफ आय जे पार्टिकल. हा आय जे पार्टिकल मुळे इथे एफ ऑफ आय इथं एक्सटर्नल फोर्स हा अप्लाय होतोय. इज द इंटरनल फोर्स. बरोबर. तर आता हा एक्सटर्नल फोर्स झाला आणि हा इंटरनल फोर्स झाला. बरोबर. आता पुढे आपण बघूया. आता अदर पार्टिकल कोणतं झालं आपलं? I is equal to due to all the total internal forces due to all the other particles. बरोबर. तर आता I J is equal to 1 to up to capital N. म्हणजे हा झाला एक्सटर्नल फोर्स आणि हा झाला इंटरनल फोर्स आपल्या सिस्टमवर ऍक्ट होतोय. म्हणजे ith पार्टिकल वर जो फोर्स आहे तो एक्सटर्नल फोर्स हा जो आहे हा रेस टू ई म्हणजे एक्सटर्नल फोर्स जो आहे तो ith पार्टिकल वर ऍक्ट होतोय. कशामुळं? बाहेरच्या इंटरनल फोर्सच्या एफ ऑफ आय जे पार्टिकल मुळे ह्याच्यावर तो फोर्स ऍक्ट होतोय. बरोबर. असं तुम्हाला हे एवढं सगळं लिहावं लागणार आहे परीक्षेमध्ये, जर तुम्हाला हे आर्टिकल जर आलं तर. बरोबर. Okay, so f of ij is the external force acting on the ith particle due to sources outside the system. F of ij is the internal force. F of ij is the internal force on the ith particle due to jth particle, and the total internal force due to all the particle is J is equal to total as a whole is J is equal to 1 to capital raised to N. हे internal force आहे. बरोबर. On the jth particle is represented as a sum of equation in the summation आपण घेतलं त्याचं is equation denoted by equation number 1, where N is the number of particles in the system, where N is the number of particles in the system, and f of ij is the force of ith particle on itself. It's naturally 0. तर f of ij जे आहे ते ith पार्टिकल मुळे आहे. ith पार्टिकल ऑन इटसेल्फ आहे ते नॅचरली 0 आहे. आता पुढे आपण बघूया. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, according to Newton's second law, according to Newton's second law आपण आता बघूयात की F is directly proportional to F of pi suffix t, म्हणजेच rate of change of momentum with respect to time, म्हणजेच which is equal to m dt dv by dt, m into dv upon dt. बरोबर. मग त्याच्यानंतर पुढे आपण बघूयात. ह्यालाच आपण dv अपॉन dt ला आपण d स्क्वेअर r अपॉन dt स्क्वेअर लिहू शकतो. तेच इक्वल टू d स्क्वेअर बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू हे समेशन ओव्हर MIRI is equal to summation over
I suffix raised to e plus summation over I summation over j plus f of ij. हे एक्सटर्नल झालं, हे झालं इंटरनल. आणि त्याचं आपण हे जे आहे टोटल जे आहे मेकॅनिकल सिस्टमचं आपण हे समेशन घेतलेलं आहे. तर त्यानंतर पुढे आपण न्यूटन्स थर्ड लॉ आपण आता हा आपला न्यूटन्स सेकंड लॉ नुसार आपण बघितलं. न्यूटन्स थर्ड लॉ काय म्हणतो की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो एफ ऑफ आय जे इज इक्वल टू एफ ऑफ जे आय इज इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन नंबर 3. बरोबर. तर on the right hand side of the equation number 2, equation number 2 च्या right hand side ला जी टर्म आहे ती represents the total external force. ही जी टर्म आहे ती internal force external force represent करते. आणि according to the third law any two particles of the system exerts equal and opposite force on each other. बरोबर. That's why this is equal to 0. So the sum in equation 2 represents the internal forces in pairs and each pair is the resultant force is 0. So that's why consequently the sum vanishes. बरोबर. आलं लक्षात. तर f raised to e is equal to d square. मग ती ही जी टर्म जी आहे ती मग ती व्हॅनिश होणार. मग आपल्याकडे काय राहणार डी स्क्वेअर अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ओव्हर एम आय व्ही आय स्क्वेअर इंटू आर आय. बरोबर. आता आपण सेंटर ऑफ मास हे बघूयात. सेंटर ऑफ मास ऑफ फ्रेम आपण बघूयात. सेंटर ऑफ नॉट फ्रेम सेंटर ऑफ मास आता आपण बघूयात. सेंटर ऑफ मास तर आपल्याकडे सेंटर ऑफ मास काय आहे रिप्रेझेंटेशन. हा झाला आपला M1. इथे झालाय M2. इथे लिहिलं आपण M2. बरोबर. आणि हा जो आहे आपलं कॅपिटल R जे आहे ते जे आहे सेंटर ऑफ मास आपण इथे रिप्रेझेंट करतो. आणि ह्याचं R2 झालं आणि हे झालं R1 आणि हे झालं मग सेंटर ऑफ मास.
बरोबर. आता हे झालं आपलं, ही झाली आपली एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस, ही झेड ऍक्सिस, हे त्याचं सेंटर ओ. तर ह्या ओ पासून सेंटर, हे झालं एक मास आपण कन्सिडर केलं, त्याचं डिस्टन्स जे आहे सेंटर पासून ओ पासून R1 घेतलं आपण, आणि M2 जे आहे ते आपण R2 घेतलं, आणि मग ह्या दोन्हीचं सेंटर ऑफ मास जे आहे ते कॅपिटल R ने रिप्रेझेंट करतो आपण, आणि हे CM म्हणजे सेंटर ऑफ मास. बरोबर. आता आपण ऑलरेडी 12th स्टँडर्डला सेंटर ऑफ मास 11-12 पासून सेंटर ऑफ मास हे आपण शिकत आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला सेंटर ऑफ मासची डेफिनेशनची पुन्हा डबल आता गरज पडणार नाही सांगायची. बरोबर. तर आता आपण डायरेक्टली आपण लिहू शकतो इथे की काय आहे सेंटर ऑफ मासची इक्वेशन. कॅपिटल R इज इक्वल टू summation over I mi ri upon summation over I mi, which is equal to summation over I mi ri divided by M, capital M, because summation over I small I mi is equal to capital M is the total mass of the system. So further the equation will be external force will be F of E raised to is equal to capital M into D square capital R upon dt square, which is equal to M of ACM, means acceleration of the center of mass is due to only the, so thus the acceleration of the center of mass is due to only the external forces and is given by Newton's second law of motion. बरोबर. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मुळेच acceleration of the center of mass हे एक्सटर्नल फोर्सेस मुळे दिले गेलं. बरोबर. thus the center of mass of a system of particle moves as if it were particle of mass equal to the total mass of the system subjected to the external forces applied on the system. बरोबर. त्यामुळे मग हे आपलं इक्वेशन झालं M of ACM center of mass acceleration due to center of mass. ओके. हे झालं आपलं सेंटर ऑफ मास. आता नेक्स्ट आपण बघूयात कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. कळलं हे? आता आपण बघणार आहोत कन्झर्वेशन ऑफ अ लिनियर मोमेंटम. बरोबर. कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पूर्ण सिस्टमवर आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर त्याची स्टेटमेंट आपण बघूयात. काय सांगते त्याची स्टेटमेंट की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम स्टेट्स दॅट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम स्टेट्स दॅट काय स्टेट करते त्याचं स्टेटमेंट आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लिनियर मोमेंटम for any bodies in a given system. कोणत्याही बॉडीमध्ये in a given system मध्ये the total vector sum of momentum of all bodies total
total vector sum of all the bodies of due to their mutual action and reaction remains unchanged so long as no external force act on the system, then we say that it is the conserved, or it is a law of conservation of linear momentum. बरोबर. तर आता आपल्याकडे सेंटर ऑफ मासचं इक्वेशन आहे, काय आहे, वी हॅव आर इज इक्वल टू काय आहे, आर इज इक्वल टू समेशन ओव्हर आय एम आय आर आय अपॉन कॅपिटल एम. ह्याला आपण विथ रिस्पेक्ट टू टी नी जर डिफरन्शिएट केलं तर काय येतं मग आपल्याकडे एम डी आर बाय डी टी इज इक्वल टू M1 dr ऑफ सॉरी इथे 1 येईल, चुकून आय लिहिण्यात आले इथे, सॉरी, इथे 1 येईल dr बाय 1 dri बाय टी, मग प्लस M2 dr2 प्लस dt अप टू m असं 1 2 3 अप टू असं nth पर्यंत जाईल mn drn अपॉन टी dt. बरोबर. किंवा व्हेलॉसिटीच्या टर्म मध्ये जर आपण लिहिलं तर काय भेटेल, p इज इक्वल टू, आपल्याला माहितीये p इज इक्वल टू लिनियर मोमेंटमच चाललंय ना आपलं सगळं, मग त्यासाठी मग आपल्याला p लिनियर मोमेंटम हे आपल्याला घ्यावंच लागणार आहे, ह्याच्यावरून आपलं काम भागणार नाही. बरोबर. मग pv इज इक्वल टू, किंवा ह्या पूर्ण इक्वेशनला ऑर mv is equal to m1 v1 plus m2 v2 plus up to mn is equal to summation over mi vi which is equal to p is equal to mv mi vi summation. बरोबर. इक्वेशन राईट आहे आपलं. हो बरोबर आहे. आपलं इक्वेशन जे आहे, इक्वेशन नंबर 2 जे आहे ते आपलं राईट आहे. इथे आहे I is equal to 1. बरोबर. तथा total linear momentum of the system is equal to the product of the total mass of the system and the velocity of the center of mass. मग p is equal to, हे p is equal to mv, thus is equal to काय झालं मग ते total linear momentum of the system of is equal to the product of the total mass, this product of the total mass, okay, this mv and the velocity of the center of mass, small v it is. So now we have to differentiate this equation 3. This will be equation 3, this is equation 1, this is equation 2, this is equation 3. Now the equation 3 ला आपल्याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू टाइम, तेव्हा ते काय येईल मग dt p is equal to mv is equal to m dv by dt plus dr square by dt the whole square. मग हे होईल आपलं इक्वेशन नंबर 4. बरोबर. पुढे आपण आता बघूया m into dr square by dt, हे झालं इक्वेशन नंबर 4. आता आपण पुढे बघूयात, पुढे सॉल्व करूयात आपण. हे सगळं लक्षात येते. जर कुठे डाऊट असेल, काही कोणती स्टेप जर कळेल नसेल किंवा कुठे चुकले असेल, नजर चुकीने जर कुठे चुकले असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्वतः सबस्क्राईब करून दुसऱ्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला प्रेरित करा. बरोबर. लेक्चर समजत नसेल तर पुन्हा आपण डबल काही आपण वेगळ्या पद्धतीने आपण डबल हा लेक्चर डबल कोणता पण लेक्चर आपण डबल कंडक्ट करूयात. आणि जर लेक्चर आवडतच नसेल तरी सुद्धा लाईक करा. ओके. मग आता पुढे काय चाललं होतं आपलं, आपण कुठे होतो, dp बाय dt, हा ह्या इक्वेशन वर होतो. पुढे काय येईल मग dr स्क्वेअर बाय
dt, मग हे होईल f of raised to e is equal to, which is equal to m into d square r by dt square is equal to m of a cm, acceleration of the center of mass. आणि मग पुढे येईल f of f raised to e is equal to dp by dt is equal to mv upon dt. आणि आपल्याकडे f raised to एक्सटर्नल फोर्स जो आहे तो 0 आहे. मग आपल्याकडे काय राहील, p is equal to mv is equal to summation over I mi vi, which is equal to constant. Therefore, if the total external force F on the system is 0, external force on the system is 0, then the total linear momentum is conserved, is constant of motion, or it is conserved if the total external force on the system is conserved. बरोबर. आता इथून आपण काय केलं, ह्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू, ह्या इक्वेशन 3 ला आपण विथ रिस्पेक्ट टू टी ने डिराइव्ह केलं. मग हे आपल्याकडे काय होतं, f of e is equal to m into d square r by dt square केलं. आणि मग हे आपल्याकडे काय झालं, ऍक्सलरेशन आणि हे सेंटर ऑफ मास, हे आपण मागच्या इक्वेशन मध्ये बघितलं. आणि मग आपण काय केलं, f raised to e is equal to dp by dt, हे आपण pv p is equal to mv ने सबस्टिट्यूट केलं. आणि हे आपल्याला 0 आहे ते माहिती आहे, तर p is equal to me, मग हे आपल्याला कॉन्स्टंट आलं. ह्याचा अर्थ काय होतो, जेव्हा एक्सटर्नल फोर्स जेव्हा नसला तेव्हा लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टम किंवा इक्वेशन हे 0 असतं, किंवा हे कॉन्स्टंट असतं, किंवा हे कॉन्स्टंट ऑफ मोशन असतं. सो दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम फॉर अ सिस्टम. बरोबर, सिस्टम साठी आहे. पुढे आपण बघूया, पुढचा आर्टिकल बघूया. सेंटर ऑफ मास ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स बघूया. सेंटर ऑफ मास ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स
सेंटर ऑफ मास ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स आपण बघूया. ते आहे P इज इक्वल टू mv म्हणजे विच इज इक्वल टू समेशन ओव्हर I m ऑफ I v ऑफ I इज इक्वल टू 0 आणि C जे आहे ते फ्रेम ऑफ रेफरन्स इन C ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. बरोबर. An inertial frame attached with the center of mass of an isolated system. आता काय करतोय आपण इथं एका आयसोलेटेड सिस्टमला एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स विथ द सेंटर ऑफ मास अटॅच करतोय. एका आयसोलेटेड सिस्टमला एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स विथ द सेंटर ऑफ मास अटॅच करतोय. बरोबर. दॅट इज अ सिस्टम फ्री from external forces of particle is called the center of mass of frame of reference or capital C frame of reference. Okay, so in this frame capital C is the frame of reference. बरोबर. बरोबर. आता आपण कुठे होतो, आपलं काय चालू होतं, सेंटर ऑफ मास फ्रेम ऑफ रेफरन्स. सेंटर ऑफ मास फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम अशी कोऑर्डिनेट सिस्टीम असते जिथून आपल्याला टाइमची इन्फॉर्मेशन मिळते किंवा आपण जिथून ऑब्झर्वेशन करतो ते. रिलेटिव्हिटी मध्ये आपण फ्रेम ऑफ रेफरन्स हे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण हे बघितलं असेल. आता सपोज एक ट्रेन आहे, त्या ट्रेनमध्ये एक पॅसेंजर बसलेला आहे. त्या पॅसेंजरला काय वाटणार की झाडं जे आहेत बाहेरचे ते मागे जात आहेत, फिरत आहेत आणि मी पुढे जातोय. म्हणजे तो रेस्ट मध्ये आहे. तो जो ऑब्जेक्ट आहे तो रेस्ट मध्ये आहे असं त्याला वाटणार आणि झाडं जे आहेत ते फिरताना त्याला मागे दिसणार. म्हणजे त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स काय झाली, मग ट्रेन झाली. बरोबर. आणि त्याला जे झाडं जे दिसत आहेत ते त्याला मागे जात आहेत. म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टम अशी कोऑर्डिनेट सिस्टम की जी पूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन देते की आपल्या ऑब्जेक्ट जिथून आपण ऑब्झर्वेशन करतो ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतं. म्हणजे जिथून आपण ऑब्झर्वेशन करतो त्याला आपण फ्रेम ऑफ रेफरन्स आपण असं म्हणतो. सायंटिफिक लँग्वेज मध्ये सुद्धा फ्रेम ऑफ रेफरन्सची डेफिनेशन ही वेगळी असू शकते. पण सिंपल लँग्वेज मध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे जिथून आपण ऑब्झर्वेशन करतो ती प्लेस त्याला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स. तर आता इथे आपण बघूया सेंटर ऑफ मास फ्रेम ऑफ रेफरन्स. बरोबर. तर आता काय करतोय आपण, आता आपण इथे काय करतोय, अन इनर्शियल फ्रेम अटॅच विथ द सेंटर ऑफ मास ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम. आपण काय करतोय, एका आयसोलेटेड सिस्टमला एक फ्रेम ऑफ रेफरन्स अटॅच करतोय विथ द सेंटर ऑफ मासनी आपण त्याला अटॅच करतोय. बरोबर. अँड म्हणजेच काय, अ सिस्टम फ्री फ्रॉम द एक्सटर्नल फोर्सेस ऑफ particles is called center of mass. A system which is free from external forces of particles is called as a center of mass. Okay, that is frame of reference or capital C is the frame of reference. म्हणजे कॅपिटल C जे आहे ते आपण त्याला फ्रेम ऑफ रेफरन्स असं इथं कन्सिडर केलेलं आहे. द सेंटर ऑफ मास रिमेन्स ॲट रेस्ट. सेंटर ऑफ मास जे आहे ते रेस्ट आहे. म्हणजे V इज इक्वल टू 0 आहे. सो दॅट
In view of equation P is equal to this equation, P is equal to mv, the total linear momentum of a system is always 0. So summation over mi vi is equal to up to suppose m1 m2 घेतलं जर आपण तर ते 0 आहे ते असं कन्सिडर केलंय. That's why C is the frame of reference called as a zero momentum frame. म्हणून आपण ह्याला झिरो मोमेंटम फ्रेम असं म्हणतो. म्हणून आपण ह्याला झिरो मोमेंटम फ्रेम आहे असं म्हणतो. सो दिस सी फ्रेम इज इम्पॉर्टंट बिकॉज several experiments which we perform in the laboratory can be more simplified analyzed in the center of mass of frame of reference. बरोबर. आता हा आर्टिकल तुमचं इथं संपला. आता आपण बघूयात कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. Now we are considering the conservation of angular momentum. Now we are dealing with the conservation of the angular momentum. If J is the angular momentum, then we know the formula for the conservation of angular momentum, that is R cross P. So if J is equal to J1, J2, J3 up to Jn, then what will be the equation? R cross P, R1 cross P plus P1 plus R2 up to n. You can understand this. So if J1, J2 are the angular momenta of various particles of a system about a point given O, we will draw the diagram, and if then also if I have not drawn the diagram, you can see in your textbook. Now I will draw the diagram afterwards. Now just we will see what is happening here. What was that? If J1, J2 are the angular momenta of various particles of a system about a given point O, then the total angular momentum about point O is given by J is equal to J1 plus J2 plus J3 up to Jn. Okay. Up to Jn. So we have written as J is equal to J1, J2 plus J3 up to Jn, R1 cross Rp, P1 plus R2 cross P2 plus up to Rn cross Pn up to Pn, which is equal to J. So this is equal to summation over n, I is equal to 1, R1 Ri cross Pi up to ith level. So this is equation number 1. Also dj upon dt is equal to Ri cross Pi is equal to this Pi dot. If here it is Pi dot, then it is here it will be Fi. If here it is Pi dot, then here it is Fi. Ri cross Fi, P will be equation number 2. Okay. Then Ri dot cross Pi is equal to Vi cross Pi, Mi Vi is equal to 0. Okay. Then this equation we know that
conservation of, just we have derived this equation. F of I is equal to F of I external force internal force. Okay, then summation over I, summation over I, this will be, then Ri cross Pfi is equal to this summation over Ri cross F of I raised to E plus summation over I, summation over J into Ri cross Fij. This is equation number 3. Then further we will solve, then we will get Ri cross F of Ij, what it will be, then summation over this equation number 2, sum over all the particle will be, sum of all over the particles will be Ri cross Fi, this summation over Ri cross Fi raised to E suffix I plus summation over summation over J into Ri cross Fij, equation number 3. So the last term contains the last term equation 3. This will be equation number 3. This is equation number 1. This is equation number 2. This is F. Okay. Why it is F here? Because here it is Pi dot. Okay. So this will be F. Then what we will do? This, the equation, the last term of this equation number 3 contains double sum, which is ij is equal to 1 to n. Hence the sum of the pairs of the form will be given as r I cross f of ij plus rj cross f of ij is equal to ri cross ri minus, not cross, minus rj cross f of ij, which is equal to rij cross fij. Further we will solve this. Are you getting? Then further we will solve this as further we will solve as according to the Newton's third law. What is Newton's third law? Every action there is equal and opposite reaction. So f of ij is equal to minus of f of ji. According to this law, if the internal forces between any two particles of the system, in addition to being equal and opposite, be centered, that is lie along the line joining them, then the property of the cross product will be, what it will be, r of I into j, r into j cross f of ij is equal to 0. Here in this term will be 0. Then the last term of the third equation 3, this equation 3 will be summation over
I summation over I Ri cross Fi आता पुढची स्टेप आपण बघूयात. आपण इक्वेशन नंबर 3 ची आपण इक्वेशन नंबर 3 ची बघितली होती टर्म, की जी टर्म अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ जी आहे ती इक्वल आणि अपोजिट असू शकते, त्यामुळे ती कॅन्सल सुद्धा होईल. ओके, तर मग आपल्याकडे काय राहील मग इक्वेशन आर ऑफ आय जे क्रॉस एफ ऑफ आय जे इज इक्वल टू 0. मग इक्वेशन नंबर 3 मधून आपल्याला काय मिळालं, समेशन ओव्हर आय आर आय क्रॉस एफ आय इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय क्रॉस एफ ऑफ आय हे आय आहे रेस टू ई म्हणजे एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू टॉर्क ऑफ एक्सटर्नल. पण इक्वेशन 2 वरून आपल्याकडे काय आहे, आपलं इक्वेशन नंबर 2 काय आहे, इक्वेशन 2 आहे आर क्रॉस एफ. मग इथे आर क्रॉस एफ आलं, आर क्रॉस एफ समेशन ओव्हर आय आर क्रॉस एफ इज इक्वल टू डी जे बाय डी टी. तर मग पुन्हा डो स्क्वेअर इज इक्वल टू डी जे बाय डी टी अँड टॉर्क ऑफ एक्सटर्नल टॉर्क इज इक्वल टू 0. सो जे इज इक्वल टू J1 प्लस J2 आणि हे झालं आर आय, हे आय आणि हे आर ऑफ आय जे इज इक्वल टू आय मायनस आर जे अँड दिस इज द फोर्स एफ ऑफ आय जे अँड दिस इज J and this is Rj. So J is equal to J1 to J plus J3 is constant. Means that when the external torque, what is the conservation theorem, that what does the conservation theorem state, that in the absence of, what does the conservation of external force state, that in the absence of external torque, the law of conservation of momentum is conserved or constant. म्हणजेच आपण असं म्हणू आपला लॉ काय आहे, कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा इन द ॲब्सेन्स ऑफ टॉर्क नसताना टोटल अँग्युलर मोमेंटम ही कंजर्व असते. आता आपण कंजर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी बघूया. आता आपण कंजर्वेशन ऑफ एनर्जी ऑफ अ सिस्टम बघणार आहोत. तर कंजर्वेशन ऑफ सिस्टम मध्ये आपण पूर्वी पार्टिकल साठी बघितलं होतं W ऑफ 1 2 म्हणजे वर्क डन फ्रॉम 1 to 2 म्हणजे पहिल्या पोझिशन पासून तर सेकंड पोझिशन पर्यंत जाणारं, ज्यासाठी आपल्याला किती वर्क डन लागलं हे कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणजे W सफिक्स 1 2 आपण असं त्याला डिनोट करतो. तर पूर्ण सिस्टम साठी काय आहे, W ऑफ 1 2 इज इक्वल टू समेशन ओव्हर n I इज इक्वल टू 1 इज इक्वल टू समेशन इंटिग्रेशन ओव्हर f ऑफ I डॉट dr. ओके, आणि मग विच इज इक्वल टू, आता हे आपण कोणत्या पूर्ण सिस्टम साठी बघणार आहोत, तर हे इंटरनल एनर्जी आणि एक्सटर्नल एनर्जी साठी बघणार आहोत. जसं आपण इंटरनल एनर्जी आणि एक्सटर्नल एनर्जीचा जो फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला होता तेच आपण आता याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. तर समेशन ओव्हर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर
external energy dRi plus summation over I summation over j integration over 1 to 2 f of I हे झालं एक्सटर्नल एनर्जी, हे इंटरनल एनर्जी, हे झालं इक्वेशन नंबर 1. आता कायनेटिक एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ काय आहे, F इज इक्वल टू ma d F इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dp बाय dt. मग आपण त्याला p इज इक्वल टू mv मध्ये सबस्टिट्यूट करतो आणि मग त्यामध्ये आपण d बाय dt ला आपण a कन्सिडर करतो, dv बाय dt ला मग आपण ते होतं p इज इक्वल टू mv आणि मग ऍक्सेलरेशन होतं dv बाय dt चं आणि मग ते होतं f इज इक्वल टू ma. हे आपल्याला हा न्यूटन सेकंड लॉ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आता f ऑफ I इज इक्वल टू m ऑफ I dvi अपॉन dt बरोबर. नंतर पुढे w ऑफ 1 2 इज इक्वल टू समेशन ओव्हर n I इज इक्वल टू 1 टू f डॉट dr इंटिग्रेशन ओव्हर 1 टू 2. आता समेशन ओव्हर I इक्वेशन इंटिग्रेशन ओव्हर 1 टू 2 m ऑफ I vi डॉट dt म्हणजे dri इथं जे आहे आपण सबस्टिट्यूट जे केलेलं होतं तर ते dri जे होतं ते dt सबस्टिट्यूट केलं, dri आपण जे आहे इथं dri इथं vi dt सबस्टिट्यूट केलं आणि f इज इक्वल टू m ऑफ vi इथं राहिलं बरोबर. मग विच इज इक्वल टू समेशन ओव्हर n I इज इक्वल टू 1 इंटिग्रेशन ओव्हर 1 टू 2 d ऑफ 1 by 2 mv square m of vi the whole square which is equal to summation over m of I 1 by 2 mi vi the whole square into 1 to 2 d2 by 2 to t2 minus t1 बरोबर. हे 1 to 2 ही त्याची लिमिट आहे बरोबर. आता आपल्याला work done is again equal to the change in kinetic energy. Okay, the work energy theorem will be here as the work energy theorem. मग काय राहील आपल्याकडे, T is equal to here work energy theorem 1 summation over I 1 by 2 m of I vi the whole square. इक्वेशन नंबर आपला हे राहील 3 बरोबर. इक्वेशन 2 झाले बरोबर. डिनोट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम. आता V of IC is equal to V of I small v of I minus capital V is the velocity of the ith particle relative to the velocity of the center of mass. So आता small vi minus capital Vi is the velocity of the ith particle relative to the velocity of the center of mass. मग काय होईल आपलं T is equal to summation over I 1 by 2 into summation over I m of I V of I into V of I मग which is equal to 1 by 2 summation over first आधी येईल summation over I 1 by 2 into
mi v of ic प्लस v, हे इक्वेशन आपण इथे पुट केलं into equation v of ic प्लस कॅपिटल V इक्वेशन येणार आपलं, बरोबर. त्यानंतर विच इज इक्वल टू समेशन ओव्हर I 1/2 into mi v of I c the whole square plus summation over I 1/2 into m of I capital V the whole square plus summation over I mi small v of I into capital V. मग तेच इक्वल टू येईल, त्यानंतर इक्वेशन येईल समेशन ओव्हर I 1/2 mi v of suffix ic the whole square plus capital V the whole square upon 2 into summation over mi plus small v into summation over I m of I into v of ic. ओके, पण आपल्याकडे व्हॅल्यू काय आहे समेशन ऑफ स्मॉल m ऑफ I ची कॅपिटल M, बरोबर. स्मॉल m ऑफ I इज इक्वल टू कॅपिटल M. ओके, then this will be equal to total mass, and the total mass will be capital M and summation over I m of I v of ic is equal to 0. So the total kinetic energy will be equal to summation over I into 1/2 mi vic the whole square plus 1/2 mv square. ही आहे total kinetic energy of a system of particle is the sum of the kinetic energy of the motion of about the center of mass. This total energy will be equal to this kinetic energy of the center of mass plus the kinetic energy of the motion of total mass of the system as if it were concentrated at the center of mass. आता पोटेन्शियल एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे.